आपले जीवन सुखासमाधानाचे असावे, आनंदात जावे म्हणून जगातील सारी माणसे धडपडताना दिसतात. कितीतरी माणसांकडे भरपूर पैसे, भौतिक सुखसोयी देणारी अनेक साधनेही आहेत. पण म्हणून घरातील भांडणांचे, कलहांचे प्रमाण कमी झाले आहे का? माणसांना जी सुखशांती, समाधान हवे असते ती त्यांना मिळते का? जगी सर्वसुखी असा कोणीही नाही असे रामदास स्वामी का म्हणतात? आपल्या अनेक पूर्वजांना, ऋषीमुनींना संसार सोडून वनात जावे असे का वाटले? चिरंतन शांती आणि सुख याचा योग्य मार्ग त्यांना शोधायचा होता. कर्मविपाकाचा, पुनर्जन्माचा सिद्धांत त्यामधून निर्माण झाला. सुख, शांती हेच जर जीवनाचे उद्दिष्ट असेल तर नेमके काय करण्याने सुख मिळेल हे समजायला हवे. पूर्वीच्या जीवनात भौतिकतेला फार महत्त्व नव्हते. त्या काळात जगण्यासाठी बराच संघर्षही करावा लागत होता. आज जी ऐहिक साधने सर्वांना सहज उपलब्ध आहेत ती तेव्हा अस्तित्वातच नव्हती. आजच्या जमान्यात भौतिकताच महत्त्वाची झाली आहे. पैसे मिळवणे, ते साठवणे हा आजच्या जमान्याचा धर्म आहे. जास्तीत जास्त भौतिक सुखे मिळायला हवीत, सत्तास्थानी बसता यायला हवे, यासाठी कोणत्याही मार्गाने पैसे मिळवा. आपल्या इच्छा, ईर्षा, महत्वाकांक्षा, वासना, हावरेपणा, असूया यामधून सारे जीवन गढूळत चालले आहे. जे आपल्याकडे नाही ते मिळवण्याची इच्छा, ओरबाडलेले धरून ठेवण्यासाठीची धडपड, जे आपण नाही तसे होण्याची महत्वाकांक्षा, आपण कोणीतरी आहोत हे सिद्ध करण्याची धडपड, आपले बहुसंख्य जीवन व्यवहार हे या वासनांभोवती, अहंकाराभोवती फिरत असतात. मृत्यूसमयी जीव भौतिक वस्तू सोबत नेत नाही, पण आयुष्यभर पाहिलेली दिवास्वप्ने, वासना मात्र सोबत घेऊन जात असतो. ही स्वप्ने पूर्ण होण्याची शक्यता आहे अशा नवीन देहात सूक्ष्म शरीर वास्तव्याला जात असते. किंबहुना तसे मायक्रोबायोम असलेले शरीर निर्माण करण्याचा प्रयत्न जीवाकडून केला जात असावा. मृत्यू हा साऱ्याचा शेवट नाही. किंबहुना बहुसंख्यांना मागील जन्मातील काही आठवत नाही याचा अर्थ पूर्वजन्मच नसतो असे नव्हे. किती असले, मिळाले म्हणजे पुरे होईल याचे उत्तर माणसे देऊ शकत नाही. काही मोजकी माणसे मिळालेले पुरेसे आहे असे मानून जगत राहतात. तुलनेत ती अधिक सुखी होतात. समाधान हा गुण अंगी बाणवावा लागतो. तशी वृत्ती जोपासावी लागते. आयुष्यात किती वर्षांपर्यंत पैसे, मानमरातब याच्या मागे पळत राहायचे हा निर्णय प्रत्येकाने स्वतंत्रपणे घ्यायचा असतो. प्रत्येक व्यक्तीला खरे म्हणजे सुख, समाधान, शांती हवी असते. भौतिक साधनांमधून ते सारे मिळते असे अनेकांना वाटत राहते. सुखाची साधने ही पैसे मोजल्याने विकत घेता येतात असे वाटत राहिल्याने माणसे अखेरपर्यंत पैसे जोडण्याच्या मागे लागतात. पैशासाठी असीम असे कष्ट उचलायला तयार होतात. तशी वृत्ती झाल्यावर सुख मृगजळाप्रमाणे दूर जात राहते, पण तेथे पोचणे कधीच शक्य होत नाही. क्षितिज गाठता येत नाही. इच्छा, आकांक्षा, हव्यास हेच सुखशांतीच्या मार्गातील अडथळे आहेत. ते ओलांडणे सोपे नसते. म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान असे संत तुकाराम म्हणतात. परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करायचा की नाही तर याचे उत्तर होय असेच आहे. पण पुरेसे प्रयत्न केल्यानंतर चित्र बदलणार नसेल तर जे मिळाले आहे त्यामध्ये समाधान मानणे हा शहाणपणा आहे. जे हवे असेल ते मिळवण्याची दिवास्वप्ने रात्रंदिवस पाहत राहणे हा मार्ग पुनर्जन्माच्या दिशेने जात असतो. कृपया यावर अधिक विचार करा ही विनंती आहे. धन्यवाद.
जानू नत जा जानू